पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात लवकरच पोटनिवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली आहे, तर आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे। निवडणूक आयोगाकडून या दोन्ही जागांसाठी लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि राजकीय हालचालींना त्यामुळे चांगलाच वेग आलाय। बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये आता लवकरच पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। बारामती आणि राहुरीत आता पोटनिवडणुका होणार आहेत। गणेश, नक्कीच बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तिथली जागा आहे ती रिक्त झालेली पाहायला मिळते आणि त्या जागेवर पोटनिवडणूक होईल। तर दुसरीकडे राहुरी मतदारसंघातले शिवाजी कर्डिले यांचं देखील आहे ते निधन झालेले आणि ती जागा देखील रिक्त झालेली, अशा ह्या दोन्ही जागावर लवकरच पोटनिवडणूक लागणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याच आठवड्यामध्ये या सगळ्या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राहुरीमध्ये कर्डिले यांच्याच मुलाला पुन्हा उमेदवारी दिली जाते का नवीन कुठला चेहरा घेतला जातो हे देखील पाहणं गरजेचं। तर दुसरीकडे बारामतीमध्ये आहे ते सुमित्रा पवार यांना उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीचं आहे ते पाहायला मिळते, कारण की सुमित्रा पवार यांना राज्यात घेतलेले आणि सध्या उपमुख्यमंत्री पदावर त्या कार्यरत आहेत आणि त्यामुळे बारामतीमध्ये आहे ते सुमित्रा पवार यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला पाहायला मिळतील। आता बारामती राहुरीत लवकरच पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे।